देते असं कसं देते हमारी मांगे पूरी नहीं होती जब तक आंदोलन वापस नहीं लेंगे, रामदास दशरथ बर्डे की चेतावनी। मुंबई से स्टार न्यूज टुडे के लिए विशेष संवाददाता सलीम सैयद की रिपोर्ट। मुंबई ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संगठन महाराष्ट्र राज्य की ओर से जिला संयोजक श्री रामदास दशरथ बर्डे के नेतृत्व में 22 सितंबर सोमवार से आजाद मैदान पर आज उनका दूसरा दिन है भूख हड़ताल पर बैठे हुए। दूसरे दिन रामदास दशरथ बर्डे ने अपनी मांगों को दोहराते हुए पत्रकारों को बताया कि 2012 से मानधन में कोई बढ़ोतरी नहीं हुई, भविष्य में दुर्घटना होने पर अपूरणीय क्षति, भविष्य निधि नहीं, बीमा नहीं, महिलाओं के लिए महत्वपूर्ण मातृत्व अवकाश नहीं, इन सबसे तंग आकर स्वयं की आजीविका के लिए भूख हड़ताल और आंदोलन की चेतावनी प्रशासन को दी गई है। उन्होंने आगे कहा कि 3 माह का पर्याप्त समय लेने के बावजूद निर्धारित समय में समीक्षा बैठक न करके संदर्भ C8 के तहत मंत्री जयकुमार गोरे साहेब ग्राम विकास मंत्री दिनांक 15 अक्टूबर 2025 को बैठक पत्र जारी करने की समय लेने वाली नीति, ये सभी बातें अवमानना की ओर ले जा रही हैं। बाह्य व्यवस्था में शामिल करने को लेकर प्रशासन की दबाव नीति ने इन सभी मुद्दों पर निराशा पैदा कर दी है और प्रशासन द्वारा दी गई 21 सितंबर 2025 तक की समय सीमा समाप्त होने के कारण मैं सोमवार 22 सितंबर 2025 को सुबह 10 बजे से आजाद मैदान मुंबई में भूख हड़ताल और आमरण आंदोलन पर बैठा हूं। इस संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि अगर हमारी मांगें पूरी नहीं हुई तो अनशन और आंदोलन और तेज होगा। जब तक हमें जीआर नहीं मिल जाता हम अनशन और आंदोलन वापस नहीं लेंगे। मुद्दाम मीटिंग लावली आणि त्याचं कारण असं आहे का बा त्यांच्याकडून काही प्रिंट मिस्टेक झाली की काय याची मी छाननी पण केलेली आहे। त्यांना फोनवर संपर्क केला, साहेब आपल्याला 15/9 ची मीटिंग आहे की 15/10 ची आहे। त्यांनी सांगितलं नाही, साहेबांना वेळ नाही, साहेबांचा वेळ आपल्याला मंत्री महोदयांचा वेळ हा 15/10 ला आहे, म्हणून त्यांनी 15/10 ची मीटिंग लावली। परंतु 15/10 पर्यंत जर आम्ही थांबण्याचा, आम्ही मंत्री महोदयाचं ऐकत नाही असं नाही, मंत्री महोदयांचं ऐकलं म्हणूनच आम्ही थांबलो। मंत्री महोदयांनी आम्हाला म्हणजे सचिवांना सांगितलं होतं, आदेशित केलं होतं की तुम्ही 1.5 महिन्यामध्ये या लोकांचं काम करून द्या। परंतु सचिवांनी सांगितलं आम्हाला 3 महिन्याचा कालावधी लागेल साहेब, परंतु 3 महिन्याचा कालावधी संपूनही या सचिवांचा अजून अभ्यास संपलेला नाही। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सगळ्या आरक्षणावर मुद्द्यावर अभ्यास करतायत त्याचप्रमाणे आमच्या मानधन वाढीवर सुद्धा त्यांचा अभ्यास चालू आहे असं आम्हाला ते दिसून येतंय। म्हणून आम्हाला एवढंच सांगायचंय, तो अभ्यास जाऊ द्या। तुम्ही जे 3 महिन्याचा जो कालावधी दिला तर तुम्ही 3 महिन्यात आमचं जर मानधन वाढ करत नाही, आमच्या जर मागण्या 4 मागण्या सगळ्या किरकोळ त्या मागण्या जर पूर्ण करत नाही तर आमच्यावर तुम्ही कारवाई करण्यापेक्षा तुमच्यावर कोणती कारवाई झाली पाहिजे, तुमच्यावर बी कारवाई झाली पाहिजे। कारण की आम्ही काय असा गुन्हा केलेला आहे की आम्ही या ठिकाणी काम करतोय, म्हणजे आमच्यावर कारवाई त्यांना करता येते, आम्हाला कारवाई करता येत नाही कारण की आम्ही त्यांचे कर्मचारी आहोत, बरोबर आहे। परंतु आम्ही त्यांचे कर्मचारी आहोत, ते आमचे अधिकारी आहेत, म्हणून त्यांनाच अधिकार सगळे दिलेले आहेत का बुवा, म्हणजे आम्हाला मागणीचा काही अधिकार नाहीये का? आम्ही साधी पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही सुट्टीच्या वारी पत्रकार परिषद घेतलेली सर। म्हणजे सुट्टीच्या वारी पत्रकार परिषद घेतली तर मीडियाचा असा वापर केला, तसा वापर केला, तुम्हाला अशी पत्रकार परिषद घेता येत नाही, असं नाही करता येत, तसं नाही करता येत, म्हणजे आमचं मुंडकं दाबून असा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। परंतु मी एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणी मला ग्रामविकास खात्याचे जे मंत्री आहेत आमचे गोरे साहेब, आमचे गोरे साहेबच आमचं काम करू शकतील, आम्हाला त्याची शाश्वती आहे, आम्हाला त्याची गॅरंटी आहे। त्यांच्या निवासस्थानी मी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की मी तुमचं काम करून देईल, तुम्ही निश्चिंत राहा। या ठिकाणी असं सांगू इच्छितो, आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे आणि आम्हाला त्यांची भेट द्यावी आणि आमचं काम त्यांनी करून द्यावं। आणि तसेच वित्त विभागाच्या मॅडम ज्या निगेटिव्ह शेअरात येत आहेत, नेमकं काय आहे त्याच्यामागे काय लपलेलं आहे हे आम्हाला समजत नाही। म्हणजे वित्त विभागाच्या मॅडमचं म्हणजे शैलाई मॅडम जे आहेत त्यांनी आमच्यावर असा अन्याय करू नये। 2 ते 3 वेळा ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी त्या ठिकाणी फाईल पाठवली होती, परंतु त्या ठिकाणावरून जे रिप्लाय येतो तर तो योग्य येत नसल्यामुळं आमचं मानधन वाढ होत नाही। हा अन्याय किती दिवस सहन करायचा आहे? आणि आता जर पुढच्या महिन्यामध्ये जर मीटिंग लावायची म्हणतायत तर जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, मध्यवर्ती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या जर निवडणुका लागल्या
तर त्या आचारसंहितेच्या अभावी आम्हाला कुठलंही उपोषण अथवा कुठलीही मागणी करता येणार नाही. म्हणून मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नात्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेलो आहे. जोपर्यंत जी उपोषणाला बसलो, ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेसही मी हे सांगितलेलं होतं, ज्यावेळेस माझ्या हातामध्ये GR येईल तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही. माझा जीव जरी गेला किंवा माझं मयत जरी या ठिकाणावरून नेलं तरी चालेल, पण मी ह्या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय मी या ठिकाणाहून जाणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रजनी दोडके, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. मी भंडारा डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे. आम्ही गेले 12 वर्ष झाले इथे कार्यरत आहोत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला. आम्ही कंत्राटी पद्धतीने आमची पूर्ण जे प्रोसेस आहे ती मंजूरपदे आहे. आम्हाला 12 वर्ष झाले आमची काही मानधनवाढ झालेली नाही आहे. नाही आम्हाला भविष्य निर्वाह निधी आहे, नाही आम्हाला विमा आहे. आमच्यासोबतचे जेवढे कर्मचारी आहे त्याच्यातले काही कर्मचारी मरण पावलेले आहे, पण त्यांना कुठलीही विमा नाही, आम्हाला भविष्य निर्वाह निधी नाही आणि आम्ही ज्या महिला आहोत, आमच्या महिलाला प्रसूती रजा नाही. आम्हाला साइट वर्क असते. आम्ही रस्ते जोडणे काम करतो. रस्त्याचे कोर नेटवर्क तयार करणे, सर्वे करणे, रस्ता गावोगावी जोडणे. पण आम्हाला प्रसूती रजा नाही आहे. आम्ही साइट वर्क करतो. आम्ही फॉरेस्टला जातो. जंगलामध्ये आम्हाला काही झालं, काही हे केलं, पण आम्हाला काही कुठलीच फॅसिलिटी नाही आहे. तर महिलांना जसं नियमित कर्मचाऱ्यांना राहते, प्रसूती रजा मिळतात, तसं आम्हाला पण मिळायला हवी. आम्ही काय केलेलं आहे ते शासन आम्हाला काहीच देत नाही आहे. 12 वर्ष झाली आमची मानधनवाढ थांबलेली आहे. आमच्याच डिपार्टमेंटमध्ये बाह्य यंत्रणाद्वारे काही कर्मचारी भरले गेलेले आहेत. त्यांचा पेमेंट आमच्यापेक्षा दुप्पट आहे. मग आम्ही पण त्यांचेच कर्मचारी आहोत ना. मग आम्हाला का बरं नाही? त्यांचा GR हा एका दिवसात निघतो. त्यांचा पेमेंट हा एका दिवसात वाढतो. त्यांच्यासाठी सगळं असते. मग आम्ही का नाही? आम्ही पण तेवढंच काम करतो ना, ते पण तेवढंच काम करतात. मग आम्ही कुठे काय चुकत आहोत? आम्ही काही कामं नाही करत आहोत का? मग आम्ही पण त्यांचेच कर्मचारी आहोत ना. मग आम्हाला का बरं आमच्यात भेदभाव का बरं केला जात आहे? हे आम्हाला शासनाला विचारायचं. बाकी आमची काही मागणी नाही. आमची फक्त तुटपुंज्याच याची मागणी आहे, की आम्हाला फक्त एकच मानधनवाढ आणि जो आमचा 2012 पासून आमची जी मानधनवाढ थांबलेली आहे, त्याचा आम्हाला फरक पाहिजे आणि प्रसूती रजा आणि भविष्य निर्वाह निधी आणि आम्ही न्यायालयामध्ये गेलेलो आहोत, की आम्हाला पेमेंट वाढ देत नाहीये किंवा मग परमनंट नाही करत आहे. त्याच्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये मागणी केलेली आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला म्हटलेलं आहे, की आम्हाला न्यायालयातून मागे घ्या. असं का बरं? तो आमचा शासन निर्णय तत्काळ यांनी रद्द करावा. की आम्ही जे म्हणजे प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली होती, तर आम्ही फक्त शासनाला काही चुकीचं नाही बोललेलं आहे. आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी बोलत आहोत, की आम्हाला फक्त एवढ्या मागण्या आहेत, त्या आमच्या फक्त पूर्ण करा. तर आमच्यावर कारवाईचे लेटर काढले जात आहे. असं का बरं? आणि शासनाने आम्हाला 3 महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं, तर तिथे आम्हाला लेखी दिलेलं होतं. आमचं लेखी लिहिलं असल्यामुळे, की 3 महिन्यात आम्ही काम करू. आमचं कुठलंही काम केलं गेलं नाही आहे. मग त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि फक्त आमच्यावरच कारवाई, की आम्ही काही कुठे चुकत आहोत शासनाला. आम्ही तर फक्त आमची मागणीच करत आहोत ना. आम्ही काही चुकीचं बोलत पण नाही. तरी आमच्याकडे कारवाईचं लेटर येऊन राहिलेलं आहे. नावाने कारवाईचे लेटर काढले, की आम्ही तुमच्यावर कारवाई करू. असं का? आम्ही काय चुकत आहोत? शासनाला आम्ही काय बोलत आहोत? आमची एवढीच कळकळीची विनंती आहे, की आमच्या ज्या मागण्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करावा. बाकी काहीच आम्ही विनंती केलेली नाही. फक्त एवढीच विनंती आहे आमची.